गातेसगावचे ज्येष्ठ नागरिक सज्जनजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत। आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत। आपण सन्मानानं आदरानं या क्रीडा मंचकावरून स्थानापन्न व्हायचंय। वेलकम। चला आपण मॅच कडे जाणार आहोत। 4 षटकांची मॅच असेल। मैदानामध्ये दोन्ही टीम दाखल झाल्या। दोन्ही टीमला आपण शुभेच्छा देऊयात। फिल्डिंगचं झोन आपण पाहिलं तर एक लॉंग ऑनला खेळाडू बघायला मिळतोय, त्यानंतर एक स्क्वेअर लेग रिजन मध्ये खेळाडू बघायला मिळतोय। 30 यार्डच्या बाहेर 2 खेळाडू जे आपण तैनात केलेले आहेत पाहू शकाल। एक निखिल स्वतः कॅप्टन 30 यार्डच्या बाहेर आणि दुसऱ्या बाजूने आपण जर का पाहिलं तर अर्थातच बघायला मिळतो आपल्याला त्या ठिकाणी शुभम। क्षेत्ररक्षणामध्ये व्ह्यू रचना। पहिला बॉल यतीश पाटील राईट आर्म ओव्हर दी विकेट। यावेळेला पहिल्याच बॉलला फेकून देण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी याच करिता तैनात केलेला। पहिल्याच बॉलवर परतावं लागेल माघारी। सौरभ शवरच्या खेळीला अंत। महत्वाचा खेळाडू या संघाचा नेहमी जेव्हा जेव्हा कुडूस टीम अडचणीमध्ये असते तारणहार म्हणून बॅटिंग करणारा खेळाडू यावेळी मात्र गोल्डन डकचा शिकार ठरून माघारी परतेल। मधल्या टप्प्यावर हाताळलेला बॉल आणि ज्याला मात्र भिरकावून देण्याचा प्रयत्न केलेला बाउंड्री लाईनच्या बाहेर, परंतु त्या ठिकाणी फिल्डर याच गोष्टीकरिता तैनात केले गेले होते। शुभम आणि क्षेत्ररक्षणामधली व्ह्यू रचना ज्या पद्धतीने फटका सौरभने खेचला आणि त्याच करिता एक ट्रॅप एक जाळं रचलेलं ज्यामध्ये सौरभ सवर यावेळी अडकून बाद होतोय तंबूच्या आसऱ्याला गोल्डन डक। नवीन फलंदाज बॅटिंग करण्याकरिता मैदानामध्ये दाखल। एका बाजूने सौरभ बाद झाल्यानंतर अजून एक युवा खेळाडू रोशन मैदानामध्ये दाखल बॅटिंग साठी। समोर यतीश पाटीलला आपण गोलंदाजी करताना पाहतोय। गेल्या बॉलवर क्षेत्ररक्षणामध्ये बदल होते, या बॉलवर बदल बघायला मिळत आहेत। एक खेळाडू थोडासा समोर तैनात केलाय, अर्थातच मिड ऑनला पाहू शकाल। त्यानंतर एक डीप लॉंग ऑनला बघायला मिळतोय, एक डीप लॉंग ऑफला बघायला मिळतोय। यावेळेला आपटून टाकलेला बॉल बॅटची एज तर घेतली आहे धावेच्या शोधामध्ये, परंतु अखेरच्या क्षणाला धाव नाकारली। हे परफेक्ट क्रिकेट, कारण ही गोष्ट अडकमोल सर नेहमी उल्लेख करत असतात। ग्रामीण भागातील खेळाडूंना यस नो आणि वेट या 3 गोष्टींमध्ये कॉलिंग असणं खूप गरजेचं आहे आणि तीच गोष्ट या ठिकाणी बघायला मिळते। सूरज पाटील सर सुद्धा उपस्थित होत आहेत। या स्पर्धेमध्ये मात्र त्यांनी अँकरची भूमिका खूप चांगल्या पद्धतीने निभावली आहे। सूरज पाटील सर आपलं सुद्धा या सकाळच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत। आयोजक आहेत ते स्वतः ओके। यावेळेला पुन्हा एकदा फिल्डिंग मध्ये बदल केले जात आहेत। जशी पहिल्या बॉलवर फिल्डिंग होती तशीच पुन्हा एकदा फिल्डिंग तैनात केली गेली आहे। एक खेळाडू आपण पाहिला तर लॉंग ऑनला, दुसरा आपण पाहिला तर मिड विकेटच्या रिजन मध्ये आणि ऑन साइडला जवळपास यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक। पुन्हा एकदा बॉलनं उंची तर बरीच गाठली आहे। पुन्हा एकदा शुभम येतोय बॉल खाली, परंतु आता त्या रिजन मध्ये कोणी खेळाडू नव्हता ज्या कारणाने मात्र फिल्डर त्यापर्यंत पोहोचू शकले नाही आणि एक सिंगल संघाचं खातं या ठिकाणी मात्र जय हनुमान कुडूस टीमचं ओपन झालंय। आणि स्ट्राईक एंडला आपण आता पाहिलं तर याही खेळाडूने स्वतःच्या पॅडल स्वीप स्पेशली हा फटका हा नेहमी सौरभ अडकमोची विशेषतः ओळख राहिली आहे। गेल्याच हंगामध्ये याच मैदानावर झालेल्या स्पर्धेमध्ये एक घनाघाती इनिंग जी बॅटमधनं आपल्याला सौरभ अडकमोलच्या बघायला मिळाली होती। कोणाच्याही बॅटमधनं ऑन साइडला षटकार जात नव्हते, तेव्हा सौरभ अडकमोलनं मात्र ती इनिंग पेशकश केलेली। यावेळेला वा काय बॉल हाताळलाय, दर्जेदार परफेक्ट ब्लॉक मध्ये बांधून ठेवलं या बॉलवर सौरभ अडकमोल। याला कुठल्याही प्रकारचं फटक्यामध्ये कन्वर्ट करता आलं नाही, परंतु सेन्सिबल बॅटिंग अशा प्रकारच्या फटक्यांची गरज असते। जे तुम्हाला चुकीचे बॉल मिळतात तुम्ही त्यांच्यावर नक्की प्रहार करू शकतात, परंतु जे बॉल चांगले आहेत त्यांचा सन्मान करणं हेच क्रिकेट आपल्याला बघायला मिळते मैदानामधनं सौरभ अडकमोलच्या माध्यमातून। या ठिकाणी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा एक सिंगल कंप्लीट झाली आहे। धावसंख्या 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 2 या अंकावर 2 रन्स ऑन अ बोर्ड। यावेळेला फिंगर रोल केले त्या बॉलवर आणि फिल्डर कडनं त्या ठिकाणी झाली आहे चूक। 2 क्षेत्ररक्षक त्या दोघांनाही गुंगारा देऊन बॉल मात्र तदनंतर ट्रॅव्हल झाला सरळ लॉंग स्टॉपला बाउंड्री लाईनच्या दिशेनं। यतीश पाटील थोडासा नाराज आहे, कारण केलेली मेहनत या बॉलवर जे फिंगर रोल केलेले फलंदाजाला समजलेलं नव्हतं बॉल, कारण टर्न केलेला अखेरच्या क्षणाला टप्पा पडल्यानंतर बाहेर निघालेला बॅटची एज घेतलेली, एज घेतल्यानंतर जो खेळाडू आपण लेग स्लिपला पाहतोय तो कॅच वर न जाता बॉलची वाट पाहिली आणि त्यानंतर परेश जो होता फ्लाइंग स्लिपला त्याला सुद्धा गुंगारा देऊन बॉल सरळ चौकारामध्ये निघून गेलाय। धावा येत आहेत, धावा येणं गरजेचं आहे या सकाळच्या सत्रामध्ये, मग त्या कशाही येऊ देत। यावेळेला वेगवान तेज तरार आपटून टाकलेला बॉल बघायला मिळाला आपल्याला।
धाव चोरण्याचा प्रयत्न केलेला. षटक क्रमांक संपले पहिलं पंच दर्शवत असताना आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस आपण धावा स्कोर कार्ड वर पाहिल्या तर जोडल्या गेल्यात 6. 1-6 अशी धावसंख्या स्कोर कार्ड वर आहे. एक खेळाडू तंबूच्या आसनाला परतलाय, सौरभ सवर. तदनंतर या दुसऱ्या षटकाची जबाबदारी मात्र इथून कोणावर दिली जाईल? स्वतः कॅप्टन निखिल पाटील यावेळी गोलंदाजी मार्क वरनं येत असताना पाहू शकाल. बॉलिंग ट्रॅक वरनं त्याला आणलं जाते गोलंदाजी करण्याकरिता. सौरभ अडकमूळ स्ट्रायकिंग एंडला मात्र एका बाजूने तंबूला खऱ्या अर्थानं सांभाळून ठेवावं लागेल त्याला. ही जबाबदारी नेहमी त्याच्या खांद्यावर असते आणि आज सुद्धा जबाबदारी पूर्ण खेळ करणं तेवढंच आपल्या संघाकरिता गरजेचं आहे. या अनुषंगाने मात्र त्याला आपण पाहू शकाल मैदानामध्ये. 6 धावा स्कोर कार्ड वर, 6 रन्स ऑन अ बोर्ड. कृपेश पाटील येत आहेत, त्यांचं सुद्धा मी सहर्ष स्वागत करतो. ब्रदर्स ग्रुपचे सदस्य आहेत. सौरभ आणि त्याच्या समोर आता निखिलची मात्र सत्व परीक्षा. कारण एका बाजूने एक युवा खेळाडू चांगल्या गोलंदाजीच्या जोरावर संघामध्ये प्रमोट केल्यानंतर आणि दुसऱ्या बाजूने एक अनुभवाने संपन्न खेळाडू, असं बॅटल दोघांमध्ये. पहिला बॉल राईट मोर द विकेटनं, पहिलाच बॉल पुल करण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी यतीश पाटील पकडेल कॅच, मात्र बाद होऊन तंबूच्या आसऱ्याला परतत असताना मोठा हादरा. बिग ब्लो मिस्टर सौरभ अडकमोळ इज अ बॅक टू द डगआउट. तेवढासा प्रॉपरली या फटक्याला मात्र इम्प्रोवाइज करता आलं नाही. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलेला, परंतु फटक्यामध्ये तेवढीशी ताकद नव्हती आणि लॉंग ऑनला मात्र यतीश पाटील तैनात होता, ज्यांनी ही कॅच कंप्लीट केली आणि परतावं लागेल माघारी. आणि आता मात्र मैदानामध्ये येत असताना पाहू शकाल, अर्थातच या वाडा तालुक्याच्या टेनिस क्रिकेटचं नाव खऱ्या अर्थानं या टेनिस क्रिकेटच्या पटलावर ज्या खेळाडून आणलं सातत्याने, अर्थातच ज्या खेळाडूची चर्चा या संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाला आपल्या फलंदाजीच्या जोरावर करून दिली, तोच अर्षद होंडो मैदानामध्ये दाखल होत असताना पाहू शकाल. फलंदाजी करण्याकरिता अनुभवाने परिपूर्ण खेळाडू, जवळपास आपल्या करिअरची 20 ते 22 वर्ष खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेट विश्वाला दिली आहेत आणि त्या टेनिस क्रिकेट विश्वाची सेवा करत असताना आज मात्र आपल्या गावाकरिता मैदानामधनं इन ऍक्शन आपण त्याला पाहू शकाल. खेळण्याकरिता थोडेसे उशिराने का होईना मात्र दाखल झालेत. जेव्हा जेव्हा आपल्या संघाला गरज असते तेव्हा तेव्हा अर्षद होंडो यांना आपण नेहमी मैदानामधनं इन ऍक्शन पाहत असतो, आजही बघायला मिळत आहे. धावसंख्या आपण पाहिली तर 6 या अंकावर पहिल्या बॉलवर विकेट मिळाली आहे. तदनंतर मैदानामध्ये दाखल अर्षद होंडो. बघा, एक वेगळा फॅन बेस स्वतःच्या नावाचा खऱ्या अर्थानं ज्या खेळाडूने क्रिएट केलाय. कारण अनेक प्रेक्षक असे सुद्धा आहेत ज्यांच्या युट्यूबला आपल्याला कमेंट बघायला मिळत असतात की काय आज अर्षद होंडो यांची मॅच आहे का. आणि इथे आलेले सुद्धा प्रेक्षक हे डेफिनेटली अर्षद होंडो यांना पाहण्याकरिता अनेकदा येत असताना बघायला मिळतात. आणि आज सुद्धा तोच अर्षद होंडो मैदानामध्ये दाखल. परंतु निखिल पाटील पहिल्या बॉलवर यश मिळवून दिले वेगळ्या ताकदीनिशी आणि त्याचा आता सामना आहे अर्षद यांच्या विपक्षामध्ये. यावेळेला आल्या आल्या फटका तर चांगला सजवलाय. बघा, हीच या खेळाडूची वैशिष्ट्यता आहे. या फटक्याकरिता क्षेत्ररक्षक सुद्धा तैनात केलेला, परंतु तदनंतर बॉल मात्र निघून जाईल. अर्थातच आमचे पंच आम्हाला डिसिजन कळवतायत. 1 बाउन्स ओव्हर द रोप, चौकार 4. आणि या चौकाराकरिता प्रत्येक षटकाराकरिता अर्षद होंडो यांच्या नितेश पाटील उर्फ अप्पा यांच्या माध्यमातून रोख रक्कम 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल. प्रेक्षकांना जरा कंपनीतील खेळाडूंना प्रेक्षकांना विनंती आहे की आपण जे बॉल तिथपर्यंत येत आहेत ते आमच्यापर्यंत पुरवा. कंपनीतील जे प्रेक्षक आहेत त्यांना मी या ठिकाणी विनंती करतो की आपण जे बॉल येत आहेत तुमच्यापर्यंत ते पुरवायचे जरा मैदानात. मॅच कडे जाऊया. अर्षद होंडो आल्या आल्या पहिल्या बॉलवर चौकार ठोकलाय आणि आपले इरादे मात्र त्या खेळाडूने स्पष्ट केलेत. चौकारांना आपण पहिलं स्कोर कार्ड वाढून पुढे जाऊन पोहोचले. 10 या अंकावर 10 रन्स ऑन अ बोर्ड. दुसऱ्या बॉलवर निखिलचं सुद्धा, कारण निखिल सुद्धा मनामध्ये एक तुम्हारी तो एक हमारी ही गोष्ट मात्र आता निखिलला मिळाली आहे. कारण गेल्या बॉलवर जर का पाहिलं तर त्याने विकेट मिळवलेली, परंतु या बॉलवर आल्या आल्या अर्षद होंडोनं सरळ बॉलला पाठवून दिलं पॉइंटच्या डोक्यावरनं. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकाराकरिता निघून गेलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज निखिल पाटील. यावेळी मात्र पहिल्या बॉलला तदनंतर जाऊन दिलं, सोडून दिलं. पंच वळतायत, दोन्ही हात मात्र समांतर रेषेत. मॅच बॉल आलाय.
समांतर रेषेत येत असताना पाहू शकाल, म्हणजे एक अतिरिक्त धाव या ठिकाणी मिळेल, स्कोर कार्ड मध्ये ऍड होईल. अतिरिक्त आपण वाढून स्कोर कार्ड पाहिलं पुढे जात असताना 11 या अंकावर बघा हे प्रेशर, कारण मोठा खेळाडू समोर असला की नवीन गोलंदाज आहे आणि ज्याला मात्र प्रश्न उभे राहत असतात. परंतु यावेळी निखिलला सुद्धा कमबॅक करावा लागेल. स्वतः कॅप्टन आहे, लीडिंग फ्रॉम दी फ्रंट गोलंदाजीच्या माध्यमातून. यावेळेला मोठ्या फटक्यात कन्वर्ट करायचं होतं, बॉल प्रॉपरली बॅटवर आला नाही. एक धाव वेगानं कंप्लीट करण्याचा प्रयत्न आणि बघा काय सुंदर वेगवान रनिंग बिटवीन द विकेट. हर्षद होंडो आणि रोशन या दोघांच्या मध्ये आपल्याला बघायला मिळते. पुढचा बॉल निखिल पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटनं सज्ज होईल. यावेळेला टप्पा पडल्यानंतर बाउन्स बघायला मिळतोय आणि तदनंतर बॉल मात्र विकेटच्या मागे निघून गेला. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलेला, लॉंग लेग असू द्या स्क्वेअर लेग असू द्या, ते रिझन मधनं बॉलला ट्रॅव्हल करायचं होतं परंतु थोडेसे सफल झाले आणि तदनंतर बाउन्स मिळाल्या कारणाने बॉल सरळ विकेटच्या मागे आकाश यांच्या हातात. आणि आकाशची एक स्पेशल व्हिडिओ आपण या स्पर्धेमधली व्हायरल होताना पाहिली आहे. धनंजय स्पोर्ट्स क्लब चिंचगडच्या विपक्षामध्ये पकडलेली कॅच, यावेळेला फटका सजवलाय. कुठे खेळायचं होतं आणि बॉल कुठे निघून गेला, परंतु जाणं आणि धावा येणं गरजेचं. यावेळेला बॉल ट्रॅव्हल चौकाराकरिता लॉंग स्टॉपला सरळ दंडन करीत आलेला हा दर्जेदार स्ट्रोक, चौकार 4. थँक्यू. धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचली स्कोर कार्डवर. आम्हाला स्कोरवर कळवत असताना 16-16. पुढचा बॉल निखिल पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला मात्र फटका चांगला आहे, गॅप मधनं ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न, फिल्डर आहेत तिकडे मागे परंतु चांगल्या पद्धतीने बॉलला स्टॉप करत आहेत. एक सिंगल तर कंप्लीट केली आणि दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये यशस्वी 2 धावा कंप्लीट. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट, सुरेख रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते. 2 षटकांचा खेळ इथून समाप्ती झालाय आणि धावा आपण पाहिल्या तर स्कोर कार्डवर 2 षटका अखेरी जोडल्या गेल्यात, त्या म्हणजे 18. निखिलने सुद्धा हे षटक भले थोडंसं महागडं हाताळलं असेल परंतु ज्यामध्ये एक विकेट मिळवून दिलेली सौरभ अडकमल सारख्या खेळाडूची आणि धावसंख्या मात्र 2 षटका अखेरीस 18 या अंकावर. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर यतीशच्या 6 धावा आलेल्या, दुसऱ्या षटकामध्ये जवळपास निखिलच्या 12 धावा आल्यात आणि 12मध्ये जवळपास 1 विकेट आणि तदनंतर 2 बाउंड्रीज आपल्याला बघायला मिळाल्या आणि सिंगल डबलच्या सहाय्यानं ही धावसंख्या उच्चांक गाठत असताना 18 या अंकावर जाऊन पोहोचतीये. 18 रन्स ऑन अ बोर्ड. आज या टेनिस क्रिकेट विश्वातील स्टार आपल्याला मैदानामध्ये इन ऍक्शन बघायला मिळणार आहेत आणि आपण मैदानामध्ये इन ऍक्शन पाहतोय सुद्धा. हर्षद होंडो जो खेळाडू मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळतोय, दुबई कटार रिटर्न खेळाडू, आपल्या या खऱ्या अर्थानं नावाची चर्चा या संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाला करून दिली आहे, तोच खेळाडू मैदानामध्ये दाखल. तिसरं षटक घेऊन परेश बॉलिंग ट्रॅकवरनं. नवीन गोलंदाज आपण पाहू शकाल, तिसरं षटक हाताळण्याकरिता सज्ज झालाय. हर्षद होंडो याच्या विपक्षामध्ये पहिला बॉल घेऊन परेश सज्ज होईल. राईट आर्म राऊंड विकेटनं. या पहिल्याच बॉलला उडवून फेकून दिले, फिल्डर त्या ठिकाणी जज करतोय परंतु त्याच्या मस्तकावर दस्तक देत बॉल सरळ निघून जाईल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. हर्षद होंडोच्या बॅटमधनं आलेला दर्जेदार स्ट्रोक, फुल पॉवरफुल अँड सक्सेसफुल, आउट ऑफ द पार्क, षटकार 6. परेश सुद्धा एका बाजूने लढतोय, संघर्ष करतोय, झुंजतोय. आणि अडकमो सरांनी ज्या पद्धतीने उल्लेख केला की युवा खेळाडू या तालुक्यामध्ये तयार होत आहेत आणि त्यापैकीच एक आपल्याला यावेळी बॉलिंगच्या माध्यमातून. परंतु काय घडलंय मैदानामध्ये, आगळा वेगळा बॉल हाताळायला गेलेले आणि ज्या बॉलवर त्या ठिकाणी कॅच ड्रॉप झाली आहे, पंचांचा नोचा इशारा येत असताना एक तर कंप्लीट दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये होते आणि या बॉलवर 2 धावा सुद्धा कंप्लीट झाल्यात.
पंचांचा इशारा येतो, इट्स अ नो बॉल आणि नो आणि त्यावर 2, एकंदरीत 3 धावांचा बोनस. आणि येणारा बॉल मात्र आता फ्री हिट आहे आणि हर्षद होंडो यांच्याकरिता फ्री हिटची मात्र नामी संधी इथून येऊन ठेपली आहे. धावसंख्या आपण पाहिली तर 3 न वाढून पुढे जात असताना 27. यावेळेला फिरवलंय बॉलला, परंतु पंचांचा इशारा येत असताना इट्स अ वाईड बॉल पंच दर्शवतायत. समोरनं बाहेर काढलेलं, परंतु पंच दर्शवतायत यष्ट्यांच्या बाहेर न गेला, त्या कारणाने वाईड बॉल या ठिकाणी कळवला. पुढचा बॉल फ्री हिट कंटिन्यू. यावेळेला आडव्या बॅटने खेळायचं होतं, बॉल प्रॉपरली बॅटवर आला नाहीये. त्या ठिकाणी एक सिंगल तर कंप्लीट. शुभम जिथपर्यंत बॉलवर येईल फेक करेल, एकच सिंगल कंप्लीट होईल. सिंगलनं वाढून स्कोर कार्ड 29, 29 या अंकावर जात असताना आतापर्यंत या षटकातील चेंडू पाहिले आपण समाप्तीस आलेत. 3 उर्वरित 3 बॉल्सचा खेळ अजून बाकी आहे. रोशनला यावेळी स्ट्रायकिंग एंडला पाहतोय परेशच्या विपक्षामध्ये. परेशच्या मनामध्ये आता मात्र थोडेसे प्रश्न. दर्पण यावेळेला मात्र रोशननं सरळ फेकून दिले बॉलला. बॉल चाललाय बाउंड्री लाईनची सफर करण्याकरिता. दर्जेदार स्ट्रोक मैदानामधून बघायला मिळतोय. रोशन सुद्धा सांगतोय की खऱ्या अर्थानं बडे मिया तो बडे मिया छोटे मिया सुभानल्ला. हर्षद होंडो आले, त्यांनी एक षटका टोकला आणि या वेळेला मात्र रोशनने सुद्धा उडवून फेकून दिले बॉलला सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकाराकरिता 6. बघा यतीश पाटील आता एकच गोष्ट सांगत असेल की सोडलेली कॅच आता किती महागडी ठरतीये. ही साझीदारी, ही पार्टनरशिप मैदानामध्ये महत्वपूर्ण रोल करत असताना अर्थातच जय हनुमान कुडूस या टीम करिता, कारण तुम्हाला मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करायची आहे, तुम्हाला पार्टनरशिप ही खूप इम्पॉर्टंट असते आणि तीच पार्टनरशिप या ठिकाणी हे दोन्ही बॅटर्स मैदानामधून करत असताना बघायला मिळतात. हर्षद होंडो आणि त्याच्या साथ देण्याकरिता नव्या दमाचा नवा जिगरबाज खेळाडू रोशन. 4 बॉल या आतापर्यंत या षटकामध्ये समाप्ती झाले. 2 चेंडूंचा उर्वरित खेळ बाकी आहे. परेश मात्र या षटकामध्ये थोडासा महागडा. पुढचा बॉल वरती विकेटनं. यावेळेला तेच तर्रार बॉल, बॅट फक्त फिरवली, परंतु तदनंतर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी थर्डमॅनच्या रिझन मध्ये बॉल गेला. एक तर कंप्लीट आणि काय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. अप्रतिम वेगानं झपाट्यानं 2 धावा मात्र कंप्लीट केल्या. मैदानामध्ये काय घडतंय तिसऱ्याच्या शोधामध्ये जात असताना मात्र रोशनला परतावं लागेल. थोडासा कॉलिंगचा अभाव या ठिकाणी बघायला मिळाला. एका धावेच्या शोधामध्ये गेले आणि चांगली फलंदाजी जो खेळाडू करत होता आणि तो मात्र यावेळी बाद होऊन धावचीच्या स्वरूपामध्ये माघारी परतला. आणि नवा खेळाडू मैदानामध्ये दाखल, दी लेजंड क्रिकेटर ऑफ द वाडा टेनिस क्रिकेट. याही खेळाडू बद्दल बोलणं तेवढंच गरजेचं आहे की ज्याने सुद्धा या टेनिस क्रिकेट विश्वाला अनेक वर्ष आपली सेवा या संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाकरिता टाळ्या झाल्या पाहिजेत. महत्वपूर्ण संघ अडचणीमध्ये असताना रोशनने मात्र खूप चांगली फलंदाजी केली. धावसंख्या आपण पाहिली तर 37, 37 या अंकावर बघायला मिळते. नवीन खेळाडू महेश भोईर दाखल. आताच आमदार चषकामध्ये ज्या खेळाडूला मॅन ऑफ द सिरीज बाईकच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलं तो महेश भोईर बॅटिंग करण्याकरिता मैदानामध्ये दाखल झालाय. परेश, संघर्ष मात्र परेशचा चालू आहे मैदानामधनं. आई गावदेवी पिंपळास टीम कडनं बिलॉंग करत असताना आपण परेश याला पाहतोय. पुढचा बॉल घेऊन सज्ज होईल महेश भोईरच्या विपक्ष. शेवटचा अंतिम एक चेंडू या तिसऱ्या षटकातील. यावेळेला वा काय चेंडू. आता मात्र भन्नाट वेगाचा चेंडू बघायला मिळाला परेश कडनं. गेल्या पहिल्या काही बॉलवर सर आपण पाहिलं तर परेशवर फलंदाज हवे होते, परंतु गेल्या 2 बॉल्सवर परेशनं सुद्धा कमबॅक करून दिले आणि षटक क्रमांक या ठिकाणी संपलाय ते म्हणजे 3 आणि धावा स्कोर कार्ड वर पाहिल्या 3 षटकांच्या अखेरीस जोडल्या गेल्यात. 37 शेवटचे येणारे अंतिम 6 चेंडूंचा इथून खेळ बाकी असेल आणि या 6 चेंडूंची जबाबदारी मात्र इथून कोणावर दिली जाईल याकरिता एक 2 कॅप्टन, 2 बोलतो आपण कॅप्टन आणि व्हाईस कॅप्टन यामध्ये डिसिजन होताना पाहू शकाल. तत्पूर्वी आपण सुद्धा एक संधी देऊयात आपल्या डीजे मास्टरला आणि पुन्हा मैदानात परतूयात.
नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरनं शुभम बॉलिंग करण्याकरिता सज्ज. अंतिमचं षटक हाताळण्यामध्ये नेहमी त्या संघाचा अंतिम षटक हाताळत असतो तो शुभम आपण पाहू शकाल. बॉलिंग ट्रॅक वरनं स्ट्रायकिंग एंडला मात्र हर्षद होंडो आपल्याला बघायला मिळत आहेत. त्याच्या विपक्षामध्ये शुभम सज्ज होईल पहिला बॉल घेऊन. यावेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फिल्डर या फटक्याकरिता तैनात केलाय आणि परेश याच्याकडनं चांगली फिल्डिंग थोडीशी फंबल झाली परंतु बॉलला स्टॉप केलं मैदानामध्ये आणि या बॉलवर आपण पाहिलं तर वेगानं झपाट्यानं 2 धावा कंप्लीट केल्या. महेश भोईर आणि हर्षद होंडो ही जोडी मैदानामध्ये आपण इन ऍक्शन पाहतोय खेळताना. शुभम मात्र गोलंदाजी करत असताना धावसंख्या आपण पाहिली पुढे जाऊन पोहोचतीये 39-39. हर्षद होंडो यांच्या प्रत्येक षटकाराकरिता नितेश पाटील उर्फ आप्पा यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. यावेळेला फटका चांगला स्ट्रेट डाऊन दी ग्राउंडचा फटका. व्हॉट अ स्ट्रोक, अप्रतिम फटका. हर्षद होंडो प्राइम स्ट्रोक. बॉलला सरळ उडवून दिलं जातंय. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि 6 धावांनी मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर स्कोर कार्ड वाढत असताना पुढे जाऊन पोहोचलंय 45-45. याही षटकाराकरिता नितेश पाटील यांच्या माध्यमातून 200 रुपयाचे कॅश प्राइज हर्षद होंडो यांच्याकरिता. संतोषजी पाटील या चला दोन्ही टीम आपण टॉस करता यायचे. दोन्ही टीम कॅप्टन परी 11 आणि पास्ते टीम दोन्ही टीम करणार तर आपण टॉस करता या. मॅच बॉल आलाय आणि यानंतर आपण खुल्या गटाकडे वाटचाल करणार आहोत. ऑल इंडिया ओपन क्रिकेट आपल्याला नेक्स्ट मॅच नंतर बघायला मिळणार आहे. त्यामध्ये होणारी पहिली मॅच असेल परी 11 आणि त्याच्या विपक्षामध्ये पास्ते. पुढचा बॉल शुभम. याही वेळेला उडवून देण्याचा प्रयत्न केला यतीश पाटील. जवळपास जंप मारली परंतु त्याच्या मस्तकावर दिलंय दस्तक या बॉलनं आणि सरळ निघून गेला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलेला अप्रतिम स्ट्रोक हर्षद होंडो यांच्या बॅटमधनं. सलगचा दुसरा बॅक टू बॅक षटकार 6. काय इथून सलगची तिसरा आपल्याला बघायला मिळेल का? सलगचा तिसरा बॉल चाललाय सर्व स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. हर्षद होंडो इज ऑन फायर. काय या खेळाडूच्या नावाची चर्चा या संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाला झाली आहे याचं प्रात्यक्षिक मैदानामधनं आज दाखवत असताना हर्षद होंडो या आपला संघ कुठे अडचणीत होता कारण प्रमुख खेळाडू बाद झालेले आणि तदनंतर मात्र जबाबदारी घेऊन खेळ केला हर्षद होंडो यांनी मैदानामधनं इन ऍक्शन. वा काय बॅटिंग बघायला मिळाली आहे. जवळपास याही षटकाराकरिता नितेशजी पाटील उर्फ आप्पा यांच्या माध्यमातून मात्र 200 रुपयाचे कॅश प्राइज हर्षद होंडो यांच्याकरिता. 4 षटकार आतापर्यंत वैयक्तिक त्याने ठोकलेत आणि हे सलगचा तिसरा या ठिकाणी बघायला मिळालाय. धावसंख्या आपण पाहिली तर वाढून झपाट्यानं पुढे जाऊन पोहोचतीये 57-57. संतोषजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. 4 चेंडू आतापर्यंत या षटकाची समाप्तीस आलेत. या वेळेला पंच दर्शवत आहेत इट्स व्हाईट बॉल कळवत असताना. जी वाईडची लाईन आहे त्या लाईन वरनं जर का बॉल गेला तर तो डेफिनेटली वाईडच देण्यात येईल. शफल वगैरे या स्पर्धेमध्ये हा नियम नाहीये. पुढचा बॉल गोलंदाज सज्ज होईल. याही वेळेला सलगचा चौथा हर्षद होंडो यांच्या बॅटमधनं बॅक टू बॅक 4 चेंडूंवर 4 षटकार बघायला मिळाले. शुभम याच्या गोलंदाजीचा मात्र या ठिकाणी खरपूस समाचार घेतला जातोय. अप्रतिम बॅटिंग हर्षद होंडो या ठिकाणी मैदानामध्ये दाखवत असताना. अडकमल सर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत की इसीलिए तो हर्षद होंडो को शहनशाह टेनिस क्रिकेट खेळते. याच गोष्टीकरिता या खेळाडूला ओळखलं जातं. जेव्हा जेव्हा बहरामध्ये असतो मग तुम्ही हर्षद होंडो यांना थांबवणं खूप कठीण. पुढचा बॉल याही वेळेला काय उडवलाय सलगचा 5वा हर्षद होंडो यांच्या बॅटमधनं. बॅक टू बॅक 5 षटकार मैदानामध्ये बघायला मिळालेत. व्हॉट अ बॅटिंग. इसीलिए तो मैं कहता हूं द डिस्ट्रॉयर द किलर
एंड द शहंशाह ये क्रिकेट खाली नाव नहीं है, ये लेबल है, उसी प्रकार की बल्लेबाजी है। जो आज यहाँ पर मौजूद है उसको मैं समझता हूँ कि काफी नसीब वाले हैं कि नसीब वालों को ही ऐसा खेल देखने को है। उमेश पष्टे बीघा भाई भी नसीबवान है कि आते ही उनको होंडो का सिक्सर देखने को मिला है। जैसे उनको मालूम हुआ कि रन मशीन चालू हुआ है, उन्होंने तुरंत कपड़े पहने और मैदान की ओर निकल पड़े। वेलकम सर, स्वागतम सुस्वागतम। वाह, काय फलंदाजी अप्रतिम अर्षद होंडो। याच गोष्टीकरिता या नावाची चर्चा आपण संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये पाहिली आहे आणि तशीच फलंदाजी करत असताना वैयक्तिक 46 धावसंख्येची इनिंग मात्र त्याने पेशकश केली आणि ज्यामध्ये तब्बल 6 षटकार आपल्याला बघायला मिळाले। व्हॉट अ बॅटिंग। आणि स्पेशली सर एक गोष्ट अशी होती की विकेटच्या मध्ये जेव्हा तो धावत होता तेव्हा सिंगल धावा होत्या, तिथे वेगाने त्याने डबल धावा केल्या, कन्वर्ट केल्या आणि स्ट्राईक आपल्याकडे ठेवली आणि स्ट्राईक ठेवल्यानंतर सलगचे 5 षटकार ठोकले। याच्या अगोदर अनेक स्फोटक खेळी माझ्या सकट अनेक खेळाडूंनी पाहिलेत, पण आज माझं ओपिनियन विचारलं, दिस इज वन ऑफ द मेमोरेबल इनिंग, वन्स अगेन ही प्लेड। म्हणजे मी तर सांगत्या त्या प्रतिभेला आज सलाम करतो, सलाम। वा, क्या बात आहे। म्हणजे अडकमोसवर गेली कित्येक वर्ष आपण खऱ्या अर्थानं आपण ज्यांना समालोचन करताना पाहतो आणि त्यांनी सुद्धा त्यांच्या अर्षद होंडो याच्या अनेक खेळ्या पाहिल्यात, परंतु म्हणतायत त्यामधील एक 70 झाल्यात आणि 71 तुम्हाला करायच्या आहेत। त्यापैकी एक अविस्मरणीय इनिंग आज अर्षद होंडो यांनी मात्र मैदानात दाखवली आहे। आता येणारी दुसरी बाजू आपल्याला यतीश पाटील इन ऍक्शन बघायला मिळेल। कशा प्रकारे ही धावसंख्या चेस केली जाईल की रोखली जाईल, ही येणारी 4 षटकं तुमच्या समवेत सेकंड इनिंग करता जॉईन होतील। आज अर्थातच बड्डे बॉय, अर्थातच निखिल वाकडे सर, वेलकम। हॅलो हॅलो, चेक हॅलो। तुम्ही पाहतात शिवकृपा वैतरणेश्वर गातेस आयोजित हा भव्य दिव्य करंडक। आदरणीय कृपेशजी पाटील आणि सन्माननीय निशांजी भानुशाली या ठिकाणी उपस्थित झालेत। त्या दोघांनाही विनंती आहे की आपण मुख्य क्रीडा मंचावर येऊन सन्मानानं स्थानापन्न व्हायचंय। कैलास राणा, शिवचंद्र बोळी, फडेंद्र माथा, मुकुटी झळाली, कारुण्य सिंधू भवदुःख हारी, तुझवीड शंभो मजकोड तारी। त्याच महादेवाच्या चरणी नतमस्तक होऊन 14 विद्या 64 कलांचा अधिपती बाप्पाला नमन करून इथे मात्र वळूयात आजच्या अंतिम दिवसाच्या सोहळ्याकडे। तुम्ही सामना पाहतायत, एका बाजूला खरं तर जय हनुमान कुडूस क्रिकेट पटलावरचं फार जुनं नाव आहे। आदरणीय अडकमोड सर देखील आमच्या सोबत आहेत आणि जय हनुमान कुडूसचा प्रदीर्घ इतिहास कदाचित जे जुने कट्टर क्रीडा शौकीन आहेत त्यांना ठाऊक असावा। आज त्याच नावानं कुडूस संघ इथे मात्र खेळतोय, संकट मोचकाच्या नावानं। त्यांच्या विपक्षामध्ये आपल्या ग्रामदेवतेच्या नावानं खेळणारा आई गावदेवी पिंपळास मैदानाच्या आतमध्ये 71 धावांचा भला मोठा डोंगर उभा केलाय आणि अर्षद मेमन खरं तर अदवर 2016ला या खेळाडूवर ज्यावेळी मी एक लेख लिहिला मोठा, कदाचित तो तुम्ही आजही फेसबुकवर पाहू शकाल किंवा कदाचित या अर्षद मेमनवर लिहिलेले अनेक लेख ज्यावेळी मी त्याच्यावर लिहायला सुरुवात केली, अनेक अडचणी देखील आल्या मला त्यावेळी, परंतु तरी देखील ज्याच्याकडे गुणवत्ता आहे, ज्याच्याकडे दर्जा आहे, ज्याच्याकडे क्वालिटी आहे, ज्याच्याकडे ताकद आहे, क्षमता आहे, त्या खेळाडूचा वावा किंवा त्या खेळाडूचा इतिहास जसा आहे तसं लोकांपर्यंत पोहोचवला गेला पाहिजे। आणि कदाचित न भूतो न भविष्य, मी बऱ्याचदा म्हणतो की जर 2007 ते 2012 युट्यूब असतं तर आज अर्षद मेमनचा प्लॅटफॉर्म कुठेतरी वेगळा असता। एक जरतरच्या गोष्टी आहेत। इथे मॅचला सुरुवात होते, महेश जाधव आलाय, गोलंदाजी मार्कवर, ओव्हर दी स्टंप्स, पहिलाच बॉल सिलिमिड ऑफ मध्ये, माफ करा अगदी खेळपट्टीच्या लगतच आहे। थोडंसं मी तर म्हणेन पहा, संयम राखावा लागणार आहे टीम कुडूसला आणि इथे मात्र तो संयम गमावला। एक्स्ट्रा धावा खर्च केल्या जात आहेत अगदी विकेटच्या लगत। यष्टीरक्षकानं ज्या पद्धतीने आक्रमकतेनं फेक केली तदनंतर इथे धावा कंप्लीट केल्या गेल्या तर 2 आणि याच 2 धावांच्या मदतीनं खरं तर शुभारंभ देखील झालाय। 71 धावसंख्येचा पाठलाग इथे मात्र करायचा आहे। 71 रन्स नाउ रिक्वायर्ड टू विन दिस मॅच फॉर टीम आई गावदेवी पिंपळास। तर महेश जाधव पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर समोर फलंदाजी करता यतीश पाटील, हा देखील तितकाच तरबेज आणि तितकाच तगडा
अगदी रेडबुल ऑफ गोवानी माझी नोंद का घेतली हे सांगत असणारा हा षटकार ठोकलाय पिंपळासच्या या सुपरस्टार खेळाडून. इथे मात्र ठोकला अत्यंत विस्फोटक फटका, षटकार 6 धावा. पडतो की पराभवापेक्षा पराभवाच्या भीतीनं माघार घेणं जास्त धोकादायक असतं आणि कदाचित तीच गोष्ट विसरतो इथे यतीश. पहा ओव्हर द हेड ऑफ द फिल्डर इन फ्रंट ऑफ द विकेट, बॉल चाललाय दन 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 करत सीमा रेषेच्या पलीकडे लॉंग ऑनला. इथे मानवंदना देत असताना पिंपळासचा हा धान्या वाघ इथे ठोकतोय आणखीन एक चौकार. 4. आदरणीय थँक्यू डीजे, आदरणीय जगदीशजी पाटील यांचं इथे शुभागमन झालंय. दादांचं आपण मनपूर्वक करूयात सहर्ष स्वागत. खरं तर एक मराठी उद्योजक, डॅशिंग डायनामिक पर्सनॅलिटी आणि युवकांचे तरुणांचे खरं तर आधारस्तंभ आदरणीय जगदीशजी पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मनपूर्वक स्वागत. 12. सहर्ष स्वागत आलेल्या मान्यवरांचा होणं फार गरजेचं आहे. सन्माननीय आदरणीय जगदीशजी पाटील साहेब आणि या ठिकाणी मुख्य मंचावर सन्मान केला जात आहे. पालसाई गावचे व्यक्तिमत्व शिवसेना नेते माननीय जगदीशजी पाटील साहेबांचा सन्मान मुख्य मंचावर केला जात आहे. मराठी माणसाने पुढे जावं बाळासाहेबांचं वाक्य आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या सुपुत्रांना कृत्ता ऑनलाईन शॉपिंग ऍप आणणारा पहिला मराठी मुलगा कोणाचा तर जगदीश पाटील साहेबांचा या ठिकाणी सन्मान होतोय. वेलकम वेलकम. ऑन साइडला हा फटका ड्राइव्ह केलाय, बॉल चाललाय ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नरचं क्षेत्र इथे मात्र निवडलंय आणि तदनंतर पहा इथे एक सिंगल कन्वर्ट होत असताना महेश जाधवला जे काम करायचं होतं ते त्यानं केलंय. भले पहिल्या सुरुवातीच्या काळात त्याच्यावर आक्रमण झाली परंतु त्याला ठाऊक होता आपल्या विजयाच्या मधला अडथळा कोण आहे यतीश पाटील. त्याला अक्षरशः खड्यासारखा बाजूला केलाय एक फसवा चेंडू टाकून. एकंदरीत संघाची टोटल पोहोचली आहे 19 या धावसंख्येवर. आता विजयाकरता समीकरण उर्वरित 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 52 धावसंख्येची गरज आहे. आदरणीय संतोषजी जाधव खरिवली गावचं व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित आहेत. करण यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते संतोषजी पाटील इथे उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान आणि सत्कार करण्याची विनंती आपण मंडळाचे सदस्य करण पाटील यांना विनंती करतोय की आपण इथे संतोष दादांना यथोचित सन्मानित करायचं. एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व आदरणीय माननीय संतोषदादा पाटील साहेब यांचं स्वागत आणि सत्कार मुख्य मंचावर करणजी पाटील यांच्या शुभ हस्ते होते. संतोषजी पाटील यांचा सत्कार केला जात आहे. अत्यंत महत्वपूर्ण लढत आहे. कदाचित क्रीडा स्पर्धेमध्ये क्रीडांगणावरती जे फार मोठं द्वंद्व युद्ध रंगतंय, एका बाजूला पिंपळासकर आहेत, एका बाजूला कुडूस संघ आहे. परंतु आज पिंपळास आणि कुडूस या दोन संघांदरम्यान कोणता संघ बाजी मारणार हे कदाचित येणारी वेळ ठरवेल. परंतु धावांचा डोंगर समोर उभा आहे.
71 धावा म्हणजे निश्चितच भली मोठी धावसंख्येची गरज आहे. परंतु पुढील सन्मान संतोषजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान जगदीश पाटील यांनी करावं. मॅचला इथे होती सुरुवात. षटक क्रमांक 2 फिरकीचा जादूगर चिराग भानुशाली. इथे पहा हाच खेळाडू काय पोटेन्शियल आहे. म्हणजे काल खरं तर आपण पाहिलं की दिवसा देखील क्रिकेट खेळला हा खेळाडू. रात्री शेडबा शहापूरची स्पर्धा नाईट खेळून आज पुन्हा डे करता. या खेळाडूंचं जर पोटेन्शियल आपण पाहिलं ना, ताकद आहे, वेगळी नजाकत आहे. कदाचित चिराग भानुशाली इथे मात्र दुजोरा देतोय क्रिकेटला. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आला. क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळायचा होता परंतु पहा स्विंगर वन फेकला होता. स्वतःच्या भात्यातला सर्वोत्तम गोलंदाजी. इथे मात्र मी या खेळाडूचा बऱ्याचदा दाखला देतो की सिकंदर पटेलचं मैदान, सिकंदर पटेल मैदानावर भावेश पवार सारख्या बलाढ्य खेळाडूची उडवलेली दांडी. अनेक क्रीडा स्पर्धा आहेत की ज्या क्रीडा स्पर्धेमध्ये अनेक नामांकित फलंदाजांच्या विरोधात चांगली गोलंदाजी गुणवत्तापूर्ण. इथे मात्र चिरागच्या माध्यमातून हा चेंडू पहा फटका स्किट झालाय. लॉंग लेगचा खेळाडू. व्हॉट अ कॅच. इट्स अ मार्वलस अनबिलिव्हेबल. अविश्वसनीय झेल मात्र टिपली आहे. हे छोटे डायनामाइट पॉकेट आज मात्र कुडूस संघाच्या मदतीला धावून येत आहेत. व्हॉट अ कॅच. सौरभ सुजल जाधव. व्हॉट अ कॅच. अगदी सुपर्ब अनबिलिव्हेबल अविश्वसनीय झेल त्यानं पकडलाय. आपण असं म्हणतो ना की मी याआधी देखील अर्षद मेमनच्या बाबतीत काही गोष्टी बोललोय की मार्वल सॅम्युअल संतोषजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान मुख्य मंचावर राहुल पाटील यांच्या शुभ हस्ते होत आहे. शिवकृपा वैतरणेश्वर चषक 2024 मध्ये आपलं हार्दिक स्वागत. संतोषजी पाटील वेलकम वेलकम. अर्षद हुडो यांनी जर झेल टिपला पूर्ण मॅच मध्ये तर आदरणीय बिगाबाई पष्टे यांच्या वतीने 1000 रुपयाचं कॅश प्राइस जे मात्र त्याच्याकरता ही खरं तर फॅन फॉलोइंग आहे. आणि इथे मात्र चिराग भानुशाली अत्यंत दर्जेदार काम करतोय. चांगली गोलंदाजी होते. पुन्हा एकदा निघालाय खानिवली वाडा सिटी रोड एंड कडनं. दर्जेदार. परंतु इथे व्हाईट बॉलचा सिग्नल पंचांमार्फत आलाय. एक्स्ट्रा धावसंख्या धावफलकावर जोडली जाते. या संघाची टोटल इथून मात्र वधारलेल्या अवस्थेमध्ये 21 या धावसंख्येवर 21 धावा ज्या पटलावर जोडल्या गेल्यात. विजयाकरता बरोबर 50 धावांची अजूनही गरज आहे. 16 चेंडू आणि 50 धावसंख्येची गरज आहे हा सामना जिंकण्याकरता. एक ऐतिहासिक क्रिकेट तुम्ही पाहतायत. न भूतो न भविष्य घडणारी ही क्रिकेटची परवरिश. एक मोठा महाकुंभ मेळा क्रिकेटच्या पटलावरचा. आणि इथे मात्र कोणी मागे हटायला तयार नाहीये. जिंकणं आणि हारणं यामधला जो प्रवास आहे तो सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. मी बऱ्याचदा म्हणतो की शिरूर तो कोई भी कर लेता है पर योद्धा वही है जो अंजाम तक लेकर जाए. इथे स्विच हिट करण्याचा प्रयत्न झाला पिंपळा संघाच्या फलंदाजांच्या माध्यमातून. एक डॉट बॉलची उद्घोषणा जी निर्धाव चेंडूला इथे संपन्नतेनं पारित करत असताना 21 धावसंख्येवर धावफलक आहे. 50 अजून करायचे आहेत. चेंडू आतापर्यंत जर चिरागचं षटक पाहिलं आपण 3 ऑथराइज बॉल त्याच्या माध्यमातून संपुष्टात आले. गोलंदाज तयार. इथे पुन्हा एकदा लाईन ऑफ ऍक्शन चेक करावे लागेल. पंच दर्शवतायत व्हाईट बॉलचा सिग्नल. कदाचित अतिरिक्त वळण दिलं जातंय चेंडूला आणि त्याचा फटका निश्चित रूपाने टीम जय हनुमान कुडूस या संघाला इथे मात्र बसत असताना संकट मोचकाच्या नावाने इथे ते खेळतात. परी 11 संघ आपण ऑफिशियली रिपोर्टिंग करायची आहे. गोलंदाज तयार. दर्जेदार अफलातून कामगिरी. तितकाच गुणवत्तापूर्ण दर्जा आणि स्वतःची क्वालिटी दाखवत असताना परिपूर्ण चेंडू इथे मात्र फेकलाय चिराग भानुशालीनं. निर्धाव चेंडूची सांगता संपन्न होत असताना जिथे धावा येणं गरजेचे आहे तिथे मात्र निर्धाव चेंडू फेकले जात आहेत. हे खरं तर यश आहे चिराग भानुशालीचं. गोलंदाज तयार. लेफ्ट आर्म ओव्हर द स्टंप्स. स्विच हिट केलाय. कनेक्शन प्रॉपर. इथे केलाय मनगडाचा वापर. बॉल करतोय हवाई सफर. चेंडू निघून जाईल. 7 धावांसाठी हा धमाका षटकाराचा पिंपळास ब्रँड फलंदाज निखिल पाटीलच्या बॅट मधून. आणि याच षटकाराच्या सहाय्यानं टीमची टोटल मात्र पोहोचली 28 या धावसंख्येवर. क्रिकेट हा असा खेळ आहे ना ज्यावेळी 434 ठोकल्या ऑस्ट्रेलियानं बऱ्याच जणांना वाटलं आज विक्रम घडला. परंतु 438 ठोकायची धमक ठेवली हर्षल गिब्सच्या साऊथ आफ्रिका संघानं. 175 ठोकल्या 105 चेंडूंमध्ये आणि एक विक्रम रचला क्रिकेट विश्वात. कदाचित ती संधी आज पिंपळासकरांना आहे. पिंपळास संघाला इथून मात्र ते आव्हान
इथे पहा स्टेप आउट होऊन हा फटका पदलालित पाहायला मिळाला सिलिमिडॉफ मध्ये. महेश जाधव संघाचा कॅप्टन वेगानं आला सिलिमिडॉन मधून सिलिमिडॉफ कडे आणि तदनंतर स्थगिती देखील दिली. एक सिंगल जी अधोरेखित होतीये या सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचली 29 या धावसंख्येवर. 14.5च्या सरासरीने ते मात्र इथे धावफलक कंप्लीट करतायत. अजून जर विचार केला उर्वरित 12 चेंडू आणि 42 धावसंख्येची गरज आहे. म्हणजे अडकमोड सर जर आपण पाहिलं 21 ची प्रतिषटक सरासरी हे काही फार मोठं लक्ष नाहीये. जर ठरवलं मनामध्ये जिद्द चिकाटी आणि विश्वासानं तर पिंपळासकर देखील इथून लढण्याची क्षमता ते देखील ठेवू शकतील. यस निखिल पाटील तो देखील कॅप्टन लीड करतोय. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट फॉर टीम आई गावदेवी पिंपळास. कदाचित आज कुडूसकर संकट मोचकाच्या नावाने खेळतायत. बराचदा पडतो की मनोजवम मारुतुल्य वेगम जितेंद्रिय बुद्धिमत्ता वरिष्ठम वाताजमतन वानर युतमुखम श्रीरामदूतम शरणम प्रपद्य. त्या संकट मोचकाच्या नावानं कदाचित हे नाव कुडूस क्रिकेटला फार मोठं वलय देऊन गेलं मागच्या 20 ते 25 वर्षांपूर्वी. आज त्याच नावानं पुन्हा एकदा तेच नाव घेऊन हे कुडूसचे सगळे यंग ब्रिगेडियर विशेषतः हर्ष धोंडो आणि त्याचे सगळे सहकारी इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये एकवटलेत. समोर पिंपळासकर देखील लढतायत. निखिल पाटील मध्ये क्षमता आहे. गोलंदाज तयार सौरभ सवर. पहिलाच बॉल इथे पहा पहिल्याच बॉलवर पिच बॉलवर घणाघाती प्रहार. बॉल चाललाय लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे. इथे मात्र बॅट सांगून गेली बॉलला चल येतोस का. मरीन ड्राईव्हला षटकार. आणि या स्पर्धेचे आयोजक छत्रपती ग्रुप मान्य सत्यवान भोईर भाई आंबेडकर यांचं आगमन झाले. वेलकम. आणि त्यांचा संघ कुणबी क्रिकेट प्रीमियर लीग 2024 याच मैदानात श्री छत्रपती ग्रुप टीम मात्र पाहायला मिळेल. मेघन पाटील आयकॉन प्लेअर आणि सागर बिल्डर. आदरणीय सत्यवानजी भोईर साहेबांचं इथे शुभागमन झालंय. क्रॉस बॅटेड फटका खेचायचा होता. इथे मात्र निश्चितच फटका फसलाय. थँक्यू सो मच. बऱ्याचदा विविध विभागांमध्ये जेव्हा तुम्ही समालोचन करता तुमच्या पाठी बॅकअप लागतो आणि ते बॅकअप देण्याचं काम आहे ना माझ्या पाठीशी नेहमी बऱ्याचदा म्हणतो की सत्यवान भोईर रुपेश जाधव असतील आमच्या अंबाडीचे आणि आमचे सगळे सहकारी जे खंबीरतेने माझ्या पाठी उभे असतात म्हणून मी तिथपर्यंत पोहोचू शकतो. इथे पहा चांगली गोलंदाजी होते. अचूक टप्प्यावर बॉल हाताळतोय. निश्चितच एक प्रॉपर गुडलेंथ टू गुडलेंथ पिचिंग करणं गुणवत्तापूर्ण गोलंदाजाचं कदाचित लक्षण. हा खेळाडू मी निश्चित सांगेन की लंबे रेस का घोडा आहे. इथे पहा टप्पा बदलला. पहिल्याच बॉलवर आक्रमण आलं. तदनंतर एकदा चुकतो तोच माणूस. तदनंतर त्यांना मिळवलेलं कमबॅक. अचूक 2 चेंडू त्यांना हाताळलेत. उर्वरित 9 चेंडूंचा 17 इथे मात्र शिल्लक आहे. गोलंदाज तयार. स्विच हिट केलाय. हा फटका डीप थर्डमॅनला त्याच्या मस्तकावर दस्तक देत निखिल पाटीलचा हात तडाखा या बॉलवर ठोकलाय. अत्यंत आक्रमकतेनं षटकार. अमरजी भोईर यांच्या वतीने या षटकाराकरता 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. संघाची टोटल जाऊन पोहोचली आहे 41 या धावसंख्येवर. 8 चेंडू होंडो आणि 30 धावांची गरज आहे. 8 चेंडू 30 धावा हे समीकरण इथे मात्र गावदेवी पिंपळास आणि त्या विपक्षामध्ये जय हनुमान कुडूस. व्हॉट अ मॅच. हा सामना रंगणार. शेवटच्या बॉल पर्यंत सामना जाणार. प्रेक्षकांची डोळ्यांची पारणं फेडणारी ही लढत मात्र मैदानाच्या आतमध्ये ही फार मोठी धुमश्चक्री सध्या सुरू आहे. एका बाजूला कुडूसकर लढतायत एका बाजूला पिंपळास संघ लढतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. ओव्हर दी सम्स. इथे पहा यष्टीरक्षकाकडनं चुकी झाली. बॅकअप दिला वेगानं फेक केली आणि पहा इथे ताळमेळ नव्हता. कोऑर्डिनेशन लॅक ऑफ कोऑर्डिनेशन मात्र जाणवलं दोन्ही खेळाडूंमध्ये. वाईड प्लस सिंगल अशा 2 कनेक्ट होतील. संघाची टोटल पोहोचली ती मात्र 43 या धावसंख्येवर. आता समीकरण बदललंय. 28 धावांची गरज आहे. 8 चेंडू आणि 28 धावा. अमर भोईर साहेब मात्र इथे पिंपळासकरांना बॅकअप देत आहेत. येस श्री सेवा लाईव्ह नेटवर्क शाकिबजी सुसे 3 अठ्ठे 888 यावर तुम्ही अगदी ही स्पर्धा लाईव्ह थेट प्रक्षेपण त्याचं पाहू शकाल. इथे मात्र जाऊन पोहोचले धावफलक ते 43. मी बऱ्याचदा म्हणतो की इथे तुम्हाला संघर्षच करावा लागेल. स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स हा डार्विनचा नियम आहे. स्ट्रगल अगदी अस्तित्वाची लढाई पणाला लागली आहे दोन्ही संघांची. गोलंदाज तयार. कमी वेगाचा फुलर लेन टाकला होता. हुलकावणी देणारा चेंडू जेवढा सोपा दिसत होता त्यापेक्षा कठीण परिस्थिती इथे मात्र निर्माण केली आहे. हा पहा कदाचित अनपेक्षित या गोष्टी घडल्यात त्यामुळे जो काही निर्णय पंच देतील त्याला इथून दुजोरा द्यावा लागेल. मंगेश बैकर सर मात्र तिथून सांगतायत की ऑफिशियली नोटिफिकेशन दिलंय त्यामुळे जे काही योग्य तो निर्णय आहे तो आमच्यापर्यंत जरूर येईल. इथे शेवटचे 7 चेंडू शिल्लक आहेत
आणि या चेंडूवर निर्धारित धावा किती करायच्या त्या मात्र ठरतील। मी टीम पिंपळास करता एकच सांगेन दोस्तों, असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो। क्या कमी रह गई ढूंढो और सुधार करो। जब तक ना सफल हो तब तक नींद चैन सब त्यागो तुम। संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम। कुछ किए बिना जय जयकार नहीं होती। कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। पंच या बॉलवर धावा किती आहेत त्या आम्हाला कळवा ऑफिशियली नोटिफिकेशन। मी खेळाडूंना विनंती करतो, अंपायर ऑन फील्ड अंपायर डिसिजन इज द फायनल वन। जो पंच निर्णय देतील त्या निर्णयाचा तुम्हाला सन्मान करावा लागेल। मंगेश सर आणि मी दोन्ही पंचांना विनंती करतो, श्री सेवा केबल नेटवर्क वर ट्रिपल अठ्ठे 3 अठ्ठे या चॅनल वर तुम्हाला ही स्पर्धा अगदी घर बसल्या देखील त्याचा आनंद घेऊ शकता। ऑफिशियली एकच धाव ना पंच? यस, इट्स ओनली 1 रन फॉर टीम गावदेवी पिंपळास। आणि हे खेळाडू वृत्ती असणारे प्लेयर आहेत। हर्षद धोंडोनच सांगितलं असतं कदाचित की जे काही आहे ते ऑथराइज आणि पारदर्शक, समोरच्या संघावर देखील तो कधी तसा अन्याय होऊ देणार नाही, इतक्या मोठ्या मनाचा खेळाडू आहे। त्यामुळे जे काही आहे ते व्हिज्युअली थोडंसं पारदर्शक आपल्याला खेळावं लागेल। येस, चला आपण इथे विनंती करूया थोडं स्पीडअप करा, कारण आज फायनल मेगा डे। एकच ऑफिशियली धाव, समीकरण बदललंय। 7 चेंडू आणि 27 धावसंख्येची आता गरज आहे। शेवटचा एक चेंडू इथे मात्र शेष आहे। थोडंसं प्रत्येक खेळाडूचं सहकार्य इथे अपेक्षित आहे। 7 बॉल 27 धावांची गरज। 7-7-27 आता धाव फलकावर जोडल्या गेल्या 44 44। इथे खरं तर थोडासा तणावात्मक प्रसंग आहे। निश्चितच प्रत्येकाचं सहकार्य जरूर महत्वाचं देखील आहे। तिसरं षटक सौरभ सवर जो गोलंदाजीची धुरा सांभाळतोय। पंचांचा जो काही निर्णय आहे तो अंतिम राहील। तुम्हाला हात जोडून कोपरापासून विनंती आहे, प्रत्येक खेळाडूला तुमचं सहकार्य फार गरजेचं आहे आम्हाला। यतीश
इट्स अ डेड बॉल बाय कमिटी. तुम्हाला हा चेंडू पुन्हा खेळावा लागेल. हा निर्णय चला सहकार्य करा प्रत्येक खेळाडूंना. इथे मॅचला आपण सुरुवात करूयात. चला दोन्ही टीमचे आभार. आणि इथे मॅचला आता आपण करूयात सुरुवात. चला स्पीडअप करा. चला चला अंपायर्स तुम्हाला देखील विनंती आहे की हा चेंडू आपण इथे डेड घोषित करतोय. पुन्हा ऑफिशियली आपल्याला खेळावं लागेल.
चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. सर्वांना विनंती आहे, टीम कुडूस संघ आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. इथे ऑफिशियली काल मी एक वाक्य बोललो, ते कदाचित आज इथे देखील पुन्हा बोलतो की 1 मिनिट पुन्हा आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागेल. 8 चेंडू 28 धावांची गरज आहे. 8 चेंडू 28 धावा. हा बॉल पूर्णपणे आपण डेड घोषित केलाय. चला मॅचला सुरुवात. चलो जरा थोडं स्पीडअप करा. प्रत्येकाचं सहकार्य इथे फार महत्वाचं आहे. 8 चेंडू शिल्लक आहेत. 28 धावसंख्येची गरज आहे हा सामना जिंकण्याकरता. टीम पिंपळास, आई गावदेवी पिंपळास सध्या मैदानाच्या आतमध्ये क्रीडांगणावरती हे फार मोठं द्वंद्व युद्ध, सध्या एक मैत्रीपूर्ण लढत आहे. दोन्ही मोठे संघ आहेत. एक हर्षदोंडो फॅन क्लब टीम कुडूस मैदानाच्या आतमध्ये, एका बाजूला लेदर क्रिकेटवर प्रभुत्व असणारा यतीश पाटील फॅन क्लब टीम पिंपळास, आई गावदेवी पिंपळास मैदानाच्या आतमध्ये. छोटा पॅकेट बडा धमाका. सौरभ सवर गोलंदाजी मार्कवर आहे. षटकातल्या आतापर्यंत ऑथराइज चेंडूंचा खेळ संपलाय तो 4 गोलंदाज तयार. फुल टॉस पाठवलाय स्क्वेअर ऑफ द विकेट. बारी बारी सबकी बारी, कभी तुम्हारी तो कभी हमारे. इथे केलाय पलटवार. अमर भोईर यांच्या वतीनं 500 रुपयाचा कॅश प्राइज इथे टीम आई गावदेवी पिंपळासच्या या फटक्या करता. समीकरण बदललंय. 7 चेंडू 22ची आता गरज आहे. सूरज, कदाचित काल आपण एक वाक्य बोललो की नियतीनं जर तुम्हाला दुजोरा द्यायचं ठरवलं ना, तर मग भल्या गोष्टी शक्य आहेत. आणि कदाचित हे व्यावसायिक क्रिकेट आहे. क्रीडांगणावरती फार मोठी लढत सुरू आहे. 7 चेंडू आणि विजयाकरता 22 धावसंख्येची गरज आहे. अत्यंत विस्फोटक सामना, अत्यंत चुरशीची लढत क्रीडांगणावरती सुरू आहे. निखिल पाटील का लढतोय हा योद्धा. अप्रतिम खेळी. गोलंदाज तयार. इथे पहा फटका फसलाय. चेंडू हवेत आहे, परंतु त्या चेंडू पर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचेल का? व्हॉट ऑफ एफर्ट्स, चांगले प्रयत्न. आणि पहा कदाचित इथे मात्र चुकीचा निर्णय फलंदाजांकडनं. एक सिंगल इथे कन्वर्ट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना त्यांना मात्र बॅकफुटवर यावं लागलं. एका सिंगलच्या सहाय्यानं आता समीकरण बदललंय. 6 चेंडू 21 धावसंख्येची गरज आहे. 6 चेंडू 21 धावा, 21 धावा 6 चेंडू. व्हॉट अ मॅच. अत्यंत दर्जेदार लढत सध्या क्रीडांगणावरती सुरू आहे. येस, सागर पाटीलच्या नावावर विक्रम आहे 23 धावा ठोकण्याचा 6 चेंडूंमध्ये. येस, 23 धावा त्यानं कंप्लीट केल्यात. मुकेश पाटीलच्या नावावर देखील विक्रम आहे. आणि सुमित डेकले सारख्या फलंदाजाला 3 धावांवर रोखलंय देखील. हा क्रिकेटचा इतिहास आहे मोठा. कदाचित या विकेटवर न भूतो न भविष्य असणारा इतिहास मात्र इथं रचला जाणार का? शेवटचे 6 चेंडू विजयाकरता 21 या धावसंख्येची गरज आहे. शेवटचं षटक निर्णायक ठरणार. एका बाजूला आई गावदेवी पिंपळास आणि एका बाजूला जय हनुमान कुडूस. दोन्ही संघ ताकदीनं लढतायत. दोन्ही संघ इथे मात्र क्षमतेनं लढतायत. दोन्ही संघ. निखिलजी, या स्पर्धेचं पहिलं आकर्षण आजचं मात्र आलंय ते म्हणजे मिकी माऊस. रिअल अकॅडमी, रिअल टॉईज, विशाल ठाकरे यांच्या माध्यमातून, शशांक ठाकरे यांच्या माध्यमातून आणि ब्रदर्स ग्रुप वाडा यांच्या माध्यमातून मिकी माऊस आलेला आहे. ब्रदर ग्रुपचे गोटी, टॅबी आणि बीटी. अत्यंत महत्वपूर्ण लढत आहे. मी आधी देखील उल्लेख केला की पराभवापेक्षा पराभवाच्या भीतीनं माघार घेणं जास्त धोकादायक असतं. कारण पराभवाच्या भीतीनं माघार घेण्याची तुमची वृत्ती लढण्याची क्षमता संपवते. आणि जो कधी लढू शकत नाही तो कधीच जिंकू शकत नाही. त्यामुळे इथे लढावं लागणार आहे. टीम आई गावदेवी पिंपळास कुडूस दोन्ही संघ वाडा तालुक्यातील ताकदवर महाशक्ती म्हणून या गणल्या गेल्यात. क्वालिफायरची लढत आहे. इथे मात्र गोलंदाज तयार. रोशन गोलंदाजी मार्कवर. 6 चेंडू 21 धावसंख्येची गरज आहे. प्रत्येक षटकाराकरता 1000 रुपयाचं कॅश प्राइज इथून मात्र अमर भोईर यांच्या वतीनं टीम पिंपळास करता. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल. आडव्या बॅटनं प्रहार करायचा होता. थोडासा कमी गतीचा बॉल चाललाय ऑन साइड मध्ये. चिराग भानुशाली वेगानं आलाय. पहा हे कोऑर्डिनेशन आहे कदाचित. आणि इथे बॅटरला परतावं लागणार आहे. धावबादची संधी निर्माण केली अक्षरशः.
बजाव. ते गाडा बनवलं अजय गायकवाडनं. असे बरेचसे अट्रॅक्शन आहेत जे मलाही माहित नाही. मजा येईल बघा. लावण्यवतींची शृंगार अदाकारीसाठी ते स्टेज बनवला जातोय आज. कडक इथे पहा लॉंग लेगला हा फटका खेचलाय. बॉल चालला अगदी वेगानं. चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इथे आलाय चौकारांची गरज आहे इथे आता. मात्र आई गावदेवी पिंपळास संघाला मॅचचा रिझल्ट काही असू द्यात परंतु पिंपळासकर इथे लढलेत. निधड्या छातीने लढलेत एवढं मात्र निश्चित सांगेन. गोलंदाज तयार. इथे पहा चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी होती. अचूक टप्पा साधलाय. पहिली धाव वेगानं कंप्लीट केली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न तो रोखला गेलाय. आणि पहा फार फार मोठं क्षणचित्र मैदानाच्या आतमध्ये. बॅट्समन महत्वपूर्ण निखिल पाटील जो बाद यतीश सतीश पाटील इथे मात्र बाद. एक विक्रम आहेत म्हणजे निशांत गोल्डन 6 या खेळाडूच्या नावावर 3 वेळा तो विक्रम करण्याचं धाडस या खेळाडूने केलंय. 3 चेंडू आणि विजयाकरता 15 धावसंख्येची गरज आहे. 3 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज आहे. विक्रम इथे मात्र या खेळाडूने केलाय. बऱ्याचदा केलाय. निशांत मैदानाच्या आतमध्ये. आता अमरदादा भोईर यांच्या वतीने 2000 रुपये प्रत्येक षटकारा करता. ते मात्र लगातार 2 षटकार जर आले तर अमरजी भोईर यांच्या वतीनं 5000 रुपयाचं कॅश प्राइज इथून मात्र देण्यात येईल. पहा इथे पारितोषिकांची खैरात आहे. पिंपळास संघाला इतिहास रचायला संधी आहे आज कदाचित. 3 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज आहे परंतु रोशन खूप दर्जेदार गोलंदाजी करतोय. बॉल तयार. इथे पहा फ्लिक ऑफ द रिस्ट. हा फटका जाऊन चेंडू पायावर आदळला. लॉंग लेग मध्ये खरं तर कर्णधार फार हुशार आहे. एकच सिंगल आली आहे. कुडूस संघ या बाबतीत फार हुशार आहे. विकेटचं पतन. बॅट्समन आउट. 2 चेंडू 15ची गरज आहे आता. हे कदाचित ही तर खऱ्या अर्थानं आपण अप्रतिम दोन चेंडू आणि 15ची गरज आहे. बॅकफुटवर जाऊन पहा. बॅकफुट पंच. प्रॉपर कनेक्शन. बॉल चाललाय एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर. चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी. चौकार. धन्यवाद. आणि याच चौकाराच्या सहाय्याने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 60 रन्स ऑन बोर्ड. 60 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. शेवटची औपचारिकता शेष आहे. परंतु हा खेळाडूचं वय जर आपण पाहिलं ना, कुडूस संघाच्या फार छोट्या वयाचा खेळाडू आहे. फार मोठा कारनामा. कॉन्फिडन्स लेवल फार मोठा आहे. हा फटका ऑन साइडला अचूकतेने टिपली आहे झेल.
आणि इथे सामना जिंकलाय टीम कुडूस. आदरणीय सतीशजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित होणार. दादांचा आपण दिवंगत हेमंत भोईर वाडा तालुक्याचे क्रिकेट हेमंत भोईर दिवंगत यांचे बंधू माननीय सतीशजी भोईर साहेब यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत सतीश दादा. वेलकम वेलकम VIP डायस. आपलं शिवकृपा वैतनेश्वर चषक